आता काय झोंबतंय का कानाला? ऐका ना, प्रश्न आहे. ऐका ऐका ना, ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? इच्छा काय आहे, आपण काय करू इच्छितो? इच्छा आज फक्त या सभागृहात इथून बाहेर गेलं की लोडाची दादागिरी चालू होती. त्याच्यामुळे आमची अशी अपेक्षा आहे. नाही ठीक आहे, नाव मागे घेतो, पण बाहेर काय चाललंय ज्याची सभागृहाचे सदस्य जे काय सांगतायत, आमची मंत्री महोदयाकडनं एवढीच अपेक्षा आहे की मंत्री महोदयांनी सांगावं की बाबा आम्ही सकारात्मक कायदा आणतो. या बाबतीतला कायदा आणल्याशिवाय हे होणार नाहीये. मराठी माणसाला न्याय मिळणार नाही. समिती करा. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भात सकारात्मक असेल कायदा आणतो जरी सांगितलं तरी मराठी माणसाला एक दिलासा मिळेल. कारण मराठी माणसाचं लक्ष या अधिवेशनाकडे लागलेलं असतं की आमच्या संदर्भातले काय प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे माझा साधा स्पेसिफिक प्रश्न आहे की आपण ह्या संदर्भातला मराठी माणसाला प्राधान्याने घर देण्यासाठी 40% अट टाकून कायदा आणणार का? सन्माननीय सभापती महोदया, मी वारंवार मगाचपासून या उत्तरामध्ये सांगतो आहे की मराठी माणसाच्या रक्षणासाठी या सरकारची भूमिका आहे. आता सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब हे ज्या पद्धतीनं या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प असतील, म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, मग त्यावेळी एक मिनिट ऐका का आता तुम्ही केलं नाही, माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला पाहिजे ना, खाली बसा. केलं नाही तुम्हाला गोंधळात सभापती महोदया, तुम्ही शांत राहा जरा. पुढचा तुम्ही शांत राहा. अहो तुम्ही अशी अमृतमणी रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? होऊ दे ना. अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही केलं नाही, मंत्री होतात, तुम्ही करू शकला नाही. म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. सन्माननीय सभापती महोदया, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही खाली बसा प्लीज. शांत. सन्माननीय सभापती महोदया, याला एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदया, चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. तुम्ही स्वीकारा. पुढे बोला. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला. ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे. अहो आम्ही करणारच. साहेब असं नका बात करू. मराठी भाषेचा विषय प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही उत्तर पूर्ण करा. चला तुम्ही शांतता ठेवा. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आता खाली बसा. सन्माननीय सभापती महोदया, तुम्ही उत्तर पूर्ण करा. ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदया, आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. खाली बसा. आता काय झोंबतंय का कानाला? मराठी माणसाचा प्रश्न आहे. ऐका ना, ऐकून घ्या. नाही असं बोलायचं नाही. शांत. एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का? काय गद्दारी सांगतो? कुणाला म्हणतो गद्दार? शांतता तुला दाखवतो याला गद्दार कुणाला म्हणतो रे? काय गद्दार काय? सभागृह 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज.